आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यामधील गादेगाव येथे अनिल कुचेकर या मातंग समाजातील व्यक्तीचे घर बेकायदेशीररित्या जेसीबी लावून उद्ध्वस्त केले असून त्यांचे घर पुन्हा त्याच जागेवर शासनाच्या वतीने बांधून देण्यात यावं यासाठी बहुजन समता पार्टीच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आलंय. अनिल चंद्रहार कुचेकर हे मातंग समाजाचे असून त्यांचे राहते घर चुकीच्या पद्धतीने रिपोर्टिंग करून पाडण्यात आले आहे. या बाबतीत गावठाण क्रमांक 1 मधील प्लॉट क्रमांक 2 मध्ये अतिक्रमण केले आहे का नाही याची खातरजमा न करता विस्तार अधिकारी श्री रक्टे आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री भुजबळ यांना त्वरित निलंबित करण्यात यावं. पोलीस बंदोबस्त देते वेळेस कोर्ट, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांचा अतिक्रमण काढण्याचा आदेश असल्याची प्रत देण्यात यावी. बाबासाहेब राऊ बाबर यांनी प्रशासनाची फसवणूक केली असल्याने त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा. कुंडलिकराव बाबर यांनी ग्रामपंचायत गादेगाव सहमती स्टॅम्प दारी ठराव क्रमांक 48/2 नुसार गावठाण क्रमांक 1 मधील प्लॉट क्रमांक 2 त्याचा भाऊसाहेब बाबासाहेब बाबर यांना दिल्याची सहमतीची प्रत आम्हाला मिळावी. त्याचबरोबर श्री अनिल कुचेकर यांचे पाडलेले घर पुन्हा बांधून त्यांना कब्जा पावती देण्यात यावी आणि मोडतोड झालेल्या संसार उपयोगी वस्तूंची नुकसान भरपाई मिळावी. तसेच घर पाडत्या वेळेस बिगर नंबरची जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर जप्त करून जेसीबी आणि ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात यावा. आदी मागण्यासाठी पंढरपूर तहसील कार्यालयावर बहुजन समता पार्टीच्या वतीने हे आंदोलन सुरू आहे. सदर आंदोलनामध्ये बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग खिलारे, जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक रमेश कांबळे, स्वतः अनिल कुचेकर, बळीराम रणदिवे, भाऊसाहेब कांबळे, नागेश अडगळे, मल्हारी फाळके, राजू खिलारे, अभय कुचेकर आणि इतर कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत राहा लोकसंवाद न्यूज. मी पांडुरंग खिलारे. नमस्कार. आज पंचायत समिती पंढरपूरच्या कार्यालयासमोर आम्ही बहुजन समता पार्टीच्या वतीने आमरण उपोषणास बसलो आहे. उपोषणाला बसण्याचं कारण असे की मौजे गादेगाव तालुका पंढरपूर येथील मातंग समाजाचे कुटुंब असणारे श्री अनिल चंद्रहार कुचेकर यांचं घर जेसीबीच्या साह्यानं पाडण्यात आलेलं आहे. घर पाडत असताना कुठल्याही प्रकारचं नोटीस न देता अतिक्रमण केले असं दाखवून काही राजकीय पुढाऱ्यांना जवळ धरून त्या ठिकाणी यांच्यावर कारवाई झालेली आहे. त्या कारवाईमध्ये अक्षरशः त्या कुटुंबाच्या घरातल्या संसार उपयोगी वस्तूचं मोडतोड झालेली आहे. सगळ्या त्या वस्तूचे चक्काचूर झालेला आहे. तरी त्यांना न्याय मिळायसाठी आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आमची प्रमुख मागणी अशी आहे की श्री अनिल चंद्रहार कुचेकर यांचं घर पाडत्या वेळेस जे समक्ष असणारे उपस्थित असणारे अधिकारी पंचायत समितीचे अधिकारी श्री रक्टे साहेब व मौजे गादेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक श्री भुजबळ यांना त्वरित निलंबित करण्यात यावं आणि जे घर पाडता वेळेस जो जेसीबी वापरलेला आहे तो जेसीबी बिगर नंबरचा वापरलेला आहे, ट्रॅक्टर वापरलेला आहे. त्या ट्रॅक्टर मालकावर आणि जेसीबी मालकावर गुन्हा दाखल करून ती जेसीबी मशीन आणि ट्रॅक्टर जप्त करण्यात यावा आणि जी खोटी तक्रारधारक आहे अनिल कुचेकर यांच्यावर जे तक्रारधारक खोटा आहे त्या तक्रारधारकाचं नाव बाबासाहेबराव बाबर आहे. त्यानं प्रशासनाची सुद्धा फसवणूक केली आहे आणि सर्वच आमची सुद्धा फसवणूक केलेली आहे. त्यामुळे त्या बाबासाहेबराव बाबरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करतोय. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, ह्या कुचेकर कुटुंबाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे. आज कुचेकर साहेबांवर जे अन्याय झालेला आमच्या समाज बंधावर, तर आज ह्या BDO साहेबाला मी विचारत आहे की तुम्ही कायदा हातात काय घेतला, ग्रामसेवकनं ह्या का मनमानी कारभार केला आहे, पोलीस डिपार्टमेंटनं का संरक्षण दिलं. मी म्हणतो आज कुठली पंचायत पाडायची आहे, मला परवानगी देईल का पोलीस स्टेशन. तर तुम्ही जी सरकारी मोजणी न आणता, सरकारी दप्तर न तपासता तुम्ही जी काय पाडलंय एका व्यक्तीचं, तर ह्याला कायदा आहे का नाही असं आमच्या संघटनेमार्फत आम्ही BDO साहेबांना विचारत आहे. तर BDO साहेबांना ह्याचा गांभीर्याने विचार घेऊन उद्या दुपारपर्यंत आम्हाला ह्याचा निर्णय द्या पाहिजे. अन्यथा ह्याचा वाईट परिणाम होत झाला तर मी पंचायत समिती पाडण्याचं नियोजन करणार आहे. मी पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटला मागणी करणार आहे, पंचायत समिती मला पाडायची आहे. तर तुम्ही कुणाच्या बी सांगण्यावर पाडत असेल सरकारी नकाशा न बघता, तर हे अन्याय झालेला आहे. मातंग समाजाला अन्याय झालेला आहे. प्रत्येक संघटने ह्याचं गांभीर्य घेऊन
आज अशी परिस्थिती कायदा हातात घेतलेला आहे. देशात कायदा आहे का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. प्रत्येक ठिकाणी सरकार बेमाप वागत आहे. तर BDO साहेबांना वेळेत दखल घेतली पाहिजे माझी कळकळ विनंती आहे. जय भारत, जय भीम, जय महाराष्ट्र.